थांबा. या आठवड्यात एक चूक तुम्हाला मोठं नुकसान करू शकते आणि एक योग्य निर्णय आयुष्य बदलू शकतो. नमस्कार, तूळ राशीच्या समतोल प्रिय आणि सौंदर्यप्रेमी मित्रांनो. हा आठवडा तुमच्यासाठी निर्णय बदलणारा, नशीब आणि कर्माची परीक्षा घेणारा ठरणार आहे. अचानक आर्थिक संधी, नात्यांमध्ये मोठं वळण, करिअरमध्ये नवीन दिशा. म्हणूनच हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी मी सांगणार आहे तूळ राशीसाठी खास उपाय जो केल्यास नशीब तुमच्या बाजूने फिरू शकतं. तूळ राशीचे स्वामी शुक्र ग्रह आहेत. शुक्र म्हणजे प्रेम, पैसा, कला, सौंदर्य आणि समतोल. या आठवड्यात मन आणि बुद्धी यांच्यात संघर्ष, हो की नाही असा संभ्रम, पण योग्य मार्गदर्शन मिळाल्यास मोठी प्रगती. करिअर आणि व्यवसाय. तूळ राशीच्या मित्रांनो, हा आठवडा कामाच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. ऑफिसमध्ये तुमच्यावर जबाबदारी वाढेल, वरिष्ठांकडून अपेक्षा जास्त राहतील. जुनं काम पूर्ण करण्यावर भर द्या. नोकरी करणाऱ्यांसाठी प्रमोशनची चर्चा होऊ शकते, नवीन प्रोजेक्ट मिळण्याची शक्यता. सहकाऱ्यांची वाद टाळा. व्यवसाय करणाऱ्यांसाठी पार्टनरशिपमध्ये पारदर्शकता ठेवा. मोठा निर्णय मंगळवार गुरुवार टाळा. जुने ग्राहक पुन्हा संपर्क करतील. भावनेपेक्षा व्यवहाराला प्राधान्य द्या. आर्थिक स्थिती. या आठवड्यात पैसा येईल पण थांबणार नाही. उत्पन्न चांगले राहील पण खर्च देखील तितकाच. घर, वाहन किंवा शोभेच्या वस्तूंवर खर्च. गुंतवणूक करताना सावध रहा. कोणाला उधार देताना विचार करा. गुरुवार आणि शुक्रवार आर्थिक निर्णयासाठी चांगले. प्रेम, विवाह आणि नाती. तूळ राशीच्या लोकांसाठी हा आठवडा भावनिक आहे. प्रेमसंबंधात संवाद वाढवा. गैरसमज दूर होतील. जुनं प्रेम पुन्हा संपर्क साधू शकतं. विवाहितांसाठी जोडीदाराच्या भावना समजून घ्या. अहंकार टाळा. घरात शांतता ठेवा. तिसऱ्या व्यक्तीचा हस्तक्षेप टाळा. आरोग्य सामान्य राहील, पण मानसिक ताण, झोपेची कमतरता, पचन समस्या. योग, प्राणायाम उपयुक्त. स्क्रीन टाईम कमी करा. गोड आणि तेलकट पदार्थ टाळा. खास उपाय. हा उपाय केल्यास शुक्र ग्रह मजबूत होईल. यासाठी शुक्रवार सकाळी पांढरे कपडे परिधान करा. देवी लक्ष्मीला पांढरी फुले अर्पण करा आणि ओम शुक्राय नमः 21 वेळा जपा. शक्य असल्यास गरजू महिलेला दान द्या. परिणाम: प्रेम, पैसा आणि मानसिक शांतता वाढेल. जर तुम्हाला हा साप्ताहिक राशी भविष्य उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंटमध्ये तूळ लिहा आणि चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा.